भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले की तुला माझे पूर्वीचे चतुर्भुज रूप दाखवतो. आणि असे म्हणता क्षणी देवाने आपले मूळ अवतारी रूप धारण केले आणि तो मनुष्य रूपात अर्जुनापुढे प्रकट झाला. यात काहीच तर खरे आश्चर्य नव्हते. अर्जुनावर भगवंताचे जे निस्सीम प्रेम होते तेच खरे आश्चर्य होते. श्रीकृष्ण तर प्रकट परब्रह्म, त्यात पुन्हा विश्वरूपासारखे आपले ब्रह्मांडव्यापी भव्य स्वरूप, आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती मोठ्या प्रेमाने सोपवले. परंतु अर्जुनाला हे विश्वरूप प्रत्यक्षात भोगायला आवडले नाही. अर्जुनाचे कसे झाले तर एखादी वस्तू घ्यावी आणि मग ती टाकून द्यावी, हाती अचानकपणे आलेल्या मौल्यवान रत्नांमध्ये दोष काढावा, किंवा प्रथम सांगायचे की मुलगी पसंत आहे आणि लग्नाच्या प्रत्यक्ष वाटाघाटीच्या वेळी मुलगी पसंत नाही म्हणून कळवायचे, तसे विश्वरूप दर्शनाच्या वेळी अर्जुनाचे झाले. ब्रह्मांडव्यापी प्रचंड विस्तार भगवंताने प्रकट केला आणि त्या भव्य आकाराप्रमाणेच श्रीकृष्णाने आपले अर्जुन प्रेम प्रकट केले. आणि अर्जुनाला हे माझे रूप विसरू नकोस असा उपदेश केला. सोन्याची लगड मोडून मनाजोगते अलंकार घडवायचे आणि मग ते अलंकार आवडेनसे झाले म्हणून ते पुन्हा आठवून टाकावेत. त्याप्रमाणे पार्थावरील असीम प्रेमामुळे भगवंताने श्रीकृष्ण रूप टाकून विश्वरूप धारण केले आणि ते रूप प्राणप्रिय अर्जुनाच्या मनास आले नाही म्हणून पुन्हा मूळ कृष्ण रूपात साकार केले. इतके अमर्याद प्रेम आपल्या परमशिष्यावर करणारे, त्या शिष्याची किरकिर सहन करणारे सद्गुरू कोणत्या देशी सापडतील? परंतु भगवंताचे अर्जुन प्रेम केवढे उत्कट आहे ते आपल्याला कळत नाही हेच खरे, असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. संपूर्ण विश्व व्यापून सभोवती पसरलेले आपले दिव्य तेज जे होते ते भगवान श्रीकृष्णाने आपले विश्वरूप आवरून घेताना मूळ कृष्ण रूपात सामावून घेतले. जसे तत्वमसी या महावाक्यात त्वमपद हे सर्वच्या सर्व तत्पदार्थात समाविष्ट होते, किंवा वृक्षाचा प्रचंड आकार लहानशा बीज कणिकेत जसा साठवला जातो, स्वप्नातील भ्रांती जशी जागृत अवस्थेतील जीवदशा गिळून टाकते, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपले विश्वरूप केवळ अर्जुन प्रेमामुळे आवरून घेतले. राजन, सूर्यास्ताच्या वेळी सूर्यबिंबात जशी अवघी प्रभा हरपून जाते, किंवा मेघांचे समुदाय आकाशातच सामावून जातात, किंवा भरती जशी ओहोटीच्या वेळी समुद्रात विरून जाते ना, तशी सगुण रूपधारी श्रीकृष्णामध्ये विश्वरूपाची ब्रह्मांडव्यापी जी घडी दडली होती ती केवळ अर्जुनावरील निस्सीम प्रेमामुळे भगवंताने क्षणार्धात उलगडून दाखवली. त्या विश्वरूपी महावस्त्राचा रंग व पोत अप्रतिम होता. भक्तराज अर्जुनाने तो तपासून पाहिला, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आले की या अप्रतिम महावस्त्राचा अर्जुन ग्राहक नाही. म्हणून भगवंताने आपल्या विश्वरूपी महावस्त्राची घडी होती तशी करून ठेवली. आपल्या ब्रह्मांडव्यापी विस्ताराच्या अतिभव्यपणामुळे ज्या प्रचंड रूपाने अवघ्या विश्वाचा एक घास केला, अवघ्या विश्वाला जिंकले, ते विश्वरूप भगवंताने सौम्य, प्रसन्न आणि सुंदर अशा मूळ चतुर्भुज कृष्ण रूपात साकार केले. किंबहुना भगवान श्रीकृष्णाने फिरून एकदा लहानपण धारण केले आणि भयाने व्याकुळ झालेल्या आपल्या परमभक्ताला म्हणजेच अर्जुनाला शांत केले. त्याच्या मनात दाटून आलेला भीतीचा गर्द काळोख नष्ट केला. एखादा माणूस स्वप्नावस्थेत स्वर्गात जाऊन पोहोचतो, परंतु अकस्मात जाग आली की ते स्वर्गसुखाचे गोड स्वप्न विरते. त्याप्रमाणे अर्जुनाला विस्मय झाला, तो आश्चर्यचकित झाला. किंवा गुरुकृपा झाल्यावर संपूर्ण प्रपंचज्ञान ओसरते आणि ब्रह्मतत्वाचे स्फुरण होते ना, त्याप्रमाणे अर्जुनाने ती श्रीकृष्ण मूर्ती पाहिली.
भक्तराज अर्जुनाच्या मनात आले की विश्वरूपाचा भव्य पडदा अंतःकरणातल्या मूळ चतुर्भुज श्रीकृष्ण रूपाला जो झाकत होता तो निश्शेष निघून गेला. हे फार चांगले घडले. भगवंताला चतुर्भुज रूपात पाहताना अर्जुनाला वाटले की आपण काळाला जिंकून आलो आहोत किंवा महाभयंकर प्रलय वाऱ्यातून आपली सुटका झाली आहे किंवा आपल्या 2 बाहूंनी आपण 7 समुद्र पोहून आलो आहोत. विश्वरूप विरून गेले आणि चतुर्भुज छोटे कृष्णरूप प्रकट झाल्यामुळे अर्जुनाला या छोट्या सुंदर कृष्णरूपाला पाहताना खूप आनंद झाला. सूर्यास्तानंतर आकाशात जशा नक्षत्रांच्या असंख्य वेली प्रकट होतात त्याप्रमाणे अर्जुन सर्व प्राणीमात्रांसहित धरित्री पाहू लागला. पाहतो तो तेच कुरुक्षेत्र. दोन्ही बाजूंना उभे असलेले आपले गोत्रज आणि दोन्ही बाजूंचे वीर शस्त्रांची वृष्टी करीत आहेत असे अर्जुनाने आपल्या मर्त्य डोळ्यांनी पाहिले. बाणांच्या मांडवाखाली आपला सुसज्ज रथ स्थिर आहे आणि सारथ्याच्या जागी भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत. आपण जमिनीवर आहोत असे अर्जुनाने पाहिले. श्रेष्ठ धनुर्धर असणाऱ्या भक्तराज अर्जुनाने कुरुक्षेत्रावर दोन्ही बाजूला जसेच्या तसे उभे असलेले सैन्य पाहिले आणि तो स्वतःशीच म्हणू लागला की आता कुठे जीवात जीव आला. या भयप्रद प्रसंगातून मी वाचलो असे त्याला वाटू लागले. जन्मदत्त बुद्धीला सोडून केवळ भयामुळे प्राप्त केलेले शुद्ध ज्ञान रानोमाळ भटकत राहिले होते आणि अहंकारासह मन देशोधडीला लागले होते. सर्व इंद्रियांना आपापल्या विषयांची भूल पडली होती. ते आपली प्रवृत्ती विसरले होते. वाणीची बोलण्याची शक्ती संपली होती आणि या शरीररूपी गावामध्ये अंधाधुंदी माजली होती. ती सर्व इंद्रिये चतुर्भुज कृष्णरूप पाहिल्यावर पुन्हा सजग झाली. त्यांच्यातली चेतना पुन्हा जागृतावस्थेत आली. अर्जुन म्हणू लागला, भगवंता, या सर्वांना पुन्हा जीवदान मिळाले. भगवंताचे मूळ चतुर्भुज रूप प्रत्यक्ष पुन्हा अनुभवल्यावर त्याच्या जीवाला परमानंद झाला. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागला की भगवंता, मी तुमचे हे मानवी रूप पुन्हा पाहिले. मला अत्यंत प्रिय असलेले तुझे हे मानवी रूप दाखवल्यामुळे काय झाले तर माझ्यासारख्या चुकलेल्या भक्ती अपत्याला तू समजावून घेतलेस. त्याला प्रेमाचा पान्हा दिलास, मायेने स्तनपान दिलेस. भगवंता, तुझ्या अतिभव्य विश्वरूपाच्या महासागरात माझ्या दुर्बळ हाताने तुझे विविध तरंग मोजित होतो. तो मी असा या माझ्या प्राणप्रिय श्रीकृष्ण रूपाच्या किनाऱ्याला लागलो. अहो द्वारकाधीश श्रीकृष्णा, तुझी चतुर्भुज रूपाशी ही भेट म्हणजे सुकू लागलेल्या माझ्यासारख्या वृक्षावर तू भक्तिमेघांचा पाऊस पाडलास. तहानेने माझा जीव व्याकुळ झाला होता त्या मला तुमच्या या प्रसन्न रूपाने जणू अमृत सिंधूच भेटला. जगावे कसे याचा मला भरवसा वाटत नव्हता. परंतु भगवंता, आता मनीची ही चिंता पूर्णपणे संपली. माझ्या हृदयाच्या भक्तिशिवारात हर्षरूप वेलींची लावणी होत आहे. सुखाशी माझा सुखसंवाद सुरू झाला आहे. ऐसे वाक्य बोलत खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो. हे ना परिणवलावो, आवडीचा तिये. श्रीकृष्णची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपा येवढे. हाती दिधले की नावडे, अर्जुनासी वस्तू घेऊन वाळीजे. जैसे रत्नासी दूषण ठेविजे, ना तरी कन्या पाहुनिया म्हणजे. मनान ये हे तया विश्वरूपा येवढी दशा. करिता प्रीतीचा वाढू कैसा, सेल दिधलीसे उपदेशा. किरीटीसी देवे, मोडोनी भांगाराचा रवा.
लेणे घडिले आपलिया सवा, मग नावडे जरी जीवा, तरी आटिजे पुढती. तैसे शिष्याचिये प्रीती जाहले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले. ते मना नयेची मग आणिले, कृष्णपण मागुते. हा ठाववरी शिष्याची निकसी, सहाते गुरु आहाती कवणे देशी. परी नेणिजे आवडी कैशी, संजयो म्हणे. मग विश्वरूप व्यापुनी भोवते, जे दिव्य योग तेज प्रगटले होते. तेची सामावले मागुते, कृष्णरूपी तिये. जैसे त्वं पद हे आघवे, तत्पदी सामावे. अथवा द्रुमाकारू साठवे, बीज कणिके जेवी. ना तरी स्वप्न संभ्रमु जैसा, गिळी छेईली जीवदशा. श्रीकृष्णे योग तैसा, संहारिला तो. जैसी प्रभा हारपली बिंबी, की जळद संपत्ती नभी. भरते सिंधुगर्भी, रिगाले राया. हो काजे कृष्णाकृतीचिये मोडी, होती विश्वरूप पटाची घडी. ते अर्जुनाचिये आवडी, उकलूनि दाविली. तव परिमाणा रंगू, तेणे देखिले साविया चांगू. तेथ ग्राहकीये नव्हेची लागू, म्हणून घडी केली पुढती. तैसे वाढीचे नि बहुवसपणे, रूपे विश्व जिंतिले जेणे. ते सौम्य कोडिसवाणे, साकार जाहले. किंबहुना अनंते, धरिले धाकुटपण मागुते. परी आश्वासिले पार्थाते, बिहालियासी. जो स्वप्नी स्वर्गा गेला, तो अवसात जैसा चेईला. विस्मयो जाहला, किरीटीसी. ना तरी गुरु कृपे सवे, ओसरले या प्रपंच ज्ञान आघवे. स्फुरे तत्व तेवी पांडवे, श्रीमूर्ती देखिली. तया पांडवा ऐसे चित्ती, आड विश्वरूपाची जवनिका होती. ते फिटोन गेली परवती, हे भले जाहले. काय काळा ते जिणोन आला, महावातु मागा सांडिला. आपुलिया बाही उतरला, सातही सिंधू. ऐसा संतोष बहुचित्ते, घेईजत असे पांडुसुते. विश्वरूपा पाठी कृष्णाते, देखोनिया. मग सूर्याचिया अस्तमानी, मागुती तारा उगवती गगनी. तैसी देखो लागला अवनी, लोकांसहित. पाहे तव तेची कुरुक्षेत्र, तैसेची दोही भागी झाले गोत्र. वीर वर्षताती शस्त्रास्त्र, संघाटवरी. तया बाणांचिया मांडवा आतु, तैसाची रथु देखे निवांतु. धुरे बैसला लक्ष्मीकांतु, आपण तळी. एवं मागील जैसे तैसे, तेणे देखिले वीर विलासे. मग म्हणे जियालो ऐसे, जाहले आता. बुद्धी ते सांडोनि ज्ञान, भेणे वळघले रान. अहंकारेंसी मन, देशधडी जाहले. इंद्रिये प्रवृत्ती भुलली, वाचा प्राणा चुकली. ऐसी आपांपरी होती झाली, शरीर ग्रामी. तिये आघवींची मागुती, जिवंत भेटली प्रकृती. आता जिताणे श्रीमूर्ती, जाहले या. ऐसे सुखजीवी घेतले, मग कृष्णा ते म्हणितले. मिया तुमचे रूप देखिले, मानुष हे रूप दाखवणे देवराया. की मज अपत्या चुकलिया, बुझावो नितुवा माया. स्तनपान दिधले, जी विश्वरूपांचिया सागरी.
होतो तरंगमावित वावेवरी, तो ये निजमूर्तीच्या तीरी, निघालो आता. आईके द्वारका पुरसुहाडा, मग सुक्तिया जी झाडा, हे भेटी नव्हे बहुडा, मेघाचा केला. सावियाची तृषा फुटला, तया मज अमृत सिंधू हा भेटला, आता जिणयाचा जाहला, भरवसा मज. माझा हृदय रंगणी, होत आहे हरिखलतांची लावणी, सुखेंसी बुझावणी, जाहली मज.